एवढी जास्त थंडी आहे ना आणि त्याच्यामध्ये लेकराला सकाळी उठवावं लागतं स्कूलमध्ये जायसाठी आणि मग सकाळी तर थोडं नाश्ताही करायला ती पाहत नाही. काहीतरी असं नवीन दिलं ना, तर मग थोडंफार तरी खाऊन जाते. आणि स्कूलमध्ये असं काही द्यायला चालत नाही. चपाती, भाजी द्यावं लागतं कारण असं नवीन टीचर त्यांचे देऊ नका म्हणतात. कारण मग एका जवळ दिलं तर बाकीचे लेकरं बघतात. त्याच्यामुळं मग जी साधीच भाजी पोळीच द्या म्हणतात. तर असं काही द्यायला चालत नाही. त्याच्यामुळं मग घरीच तिला नाश्त्याला ते दिलं आणि सोबत चपाती बनवून दिली होती. आणि घरी आल्याच्यानंतर मग तिला छोट्या-छोट्या अशा पुऱ्या बनवून ठेवल्या कारण तिकडून आल्याच्यानंतर म्हटलं जेवण करते. आणि मग मी खीर बनवली होती. तर मी रव्याचीच बनवते. म्हणजे छान होते रव्याची पण त्याच्यामध्ये थोडी काही चारोळीची बी वगैरे टाकते तर छान होते. आणि नंतर मग पाहुणे वगैरे येणार होते. माझे कामं वगैरे सर्व आटपले होते आणि मग मी म्हटलं आता थोडा आराम करावं. तर मग म्हणले की पाहुणेला चहा घ्यायला बोलवायचं. तर ते पाहुणे आधीच गेले होते म्हणू लागले गावाकडं. तर मग पाहुणे यायचं कॅन्सल झालं. तर मग आता दिवसभरच थंड वाटत आहे. बाहेर उन्हाला गेलं ना की एकदम छान वाटतं आणि आतमध्ये तर एकदमच गार वाटत आहे. तर मी ही पाहुण्यासाठी बसायला टाकलेलं होतं आणि बोरमधलं सर्दी खोकला होता ना ते आणले होते. एवढे खायची इच्छा होत होती परंतु खाल्ले नाही. तसे झाकून ठेवली होती मी म्हणजे बाईचीच अशी नेटची ओढणी वरतून टाकून ठेवली होती. तर वाईज ओव्हर करता वेळेस बाई आली मधात आणि मला म्हणते की तू मम्मी खाऊ लागली म्हणून लपून आता कारण मला खाऊ देत नव्हते ते. त्याच्यामुळं मी अशी झाकून ठेवले होते. म्हटलं मग सुकून तरी जातात. थोडा वेळ कधी उन्हाला ठेवले, कधी घरामध्येच पण तसे झाकून होते त्याच्यामुळं मच्छर वगैरे होत नाहीत. मग थोडा आराम केला आणि नंतर मग आता थंडीचा तर चहा घ्यावाच वाटतं. किती काय नाही म्हटलं ना घेत नाही म्हणून तरी इच्छा होतेच. तर मग चहा घेतला. तर चला इथंच एंड करते माझ्या छोट्याशा